विद्यार्थ्यांनो, आज आपण या तासाला आपल्या इंग्रजी जी काही प्रश्नपत्रिका आहे प्रथम सत्राची आपल्या संस्थेची, तर त्याच्याविषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण अगोदरच्या तासाला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या प्रश्नामध्ये आपण ए आणि बी असे या ठिकाणी आपण 10 मार्काचा या ठिकाणी हा प्रश्न पाहिलेला आहे आणि तो या ठिकाणी लँग्वेज स्टडीवरती आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी आजच्या तासाला आपण क्वेश्चन पेपरमधील जो क्वेश्चन नंबर 2 आहे सेक्शन बी प्रोज या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 2A याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सीन पॅसेज या ठिकाणी पाहावा लागणार आहे. आता तो प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स. आता या ठिकाणी आपल्याला सीन पॅसेज या ठिकाणी या प्रश्नामध्ये दिलेला आहे. तो सीन पॅसेज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचायचा आहे आणि त्याच्यावरती असणारे जे काही ॲक्टिव्हिटीज किंवा जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे. या ठिकाणी हा प्रश्न 10 मार्काचा दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहतोय 19-20 ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या वर्षी आपल्याला या ठिकाणी हा पॅसेज या ठिकाणी विचारलेला आहे. तो पॅसेज या ठिकाणी मी सुरुवातीला वाचणार आहे, तेव्हा सर्वांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या पॅसेजवरती लक्ष द्यायचं आहे. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट, द फर्स्ट ऑफ which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative lists to be included on a nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at list 1 of 10 selection criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. Map 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the USS Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed. Example, natural and cultural Peru's Machu Picchu is one of these. India has 36 means 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. हा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उतारा या ठिकाणी किंवा पॅसेज या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी हा उतारा या ठिकाणी
चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचायचं आहे आणि वाचून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या पॅसेजवरती काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सोडवायच्या आहेत. आता याच्यामध्ये पहिला या ठिकाणी प्रश्न आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये या ठिकाणी दोन विधानं दिलेली आहेत. तेव्हा ही विधानं ट्रू किंवा फॉल्स या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत किंवा त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि मग या ठिकाणी यातील प्रत्येक आकडा, या दोन विधानामधील प्रत्येक आकडा या ठिकाणी 1 मार्काचा आहे. 2 विधानं लिहायची आहेत, या ठिकाणी 2 मार्क आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता हा आकडा पाहिल्यानंतर याच प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी आता दुसरा आकडा या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरा आकडा या उत्तरामध्ये पाहायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल 2 मार्क्स. आपल्याला खाली टेबल दिलेला आहे, ते टेबल या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता टेबल या ठिकाणी आपल्याला 2 गटामध्ये दिलेला आहे. टेबल 2 गटामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. डाव्या बाजूला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आणि उजव्या बाजूला आहे देअर नंबर. आता या ठिकाणी आपल्याला 4 त्या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य डाव्या साईडला टोटल वर्ल्ड हेरिटेज साईट, पुढे देअर नंबर त्यांचा अंक किंवा त्यांची संख्या या ठिकाणी उजव्या कॉलममध्ये आपल्याला लिहायची आहे. दुसरा आकडा आहे कल्चरल साइट्स, पुढे गाळ्याला जागा आहे. त्यानंतर तिसरा आकडा आहे नॅचरल साइट्स, पुढे गाळ्याला जागा आहे. आणि चौथे आहे मिक्स्ड विथ कल्चरल अँड नॅचरल, उजव्या बाजूला त्यांची संख्या लिहायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये हे टेबल पूर्ण करायचं आहे. टेबल या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. म्हणजे 4 गाळ्या जागा म्हणजे 4 त्यांच्या संख्या त्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. या ठिकाणी मार्क आहेत 2, या ठिकाणी मार्क आहेत. म्हणजेच आपल्याला प्रत्येक गाळ्या जागा त्या ठिकाणी अर्धा मार्क या ठिकाणी पडणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी हे टेबल या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्यानंतर याच पॅसेज मधील तिसरा जो आकडा आहे तो आकडा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे. मेक adjectives of the following words by adding suffixes OUS, AL, IVE आणि IC अशा. आणि 2 मार्क्स आहे त्याला. किती मार्क आहे त्याला? 2 मार्क्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला सफिक्सेस दिलेले आहेत. 4 या ठिकाणी आपल्याला सफिक्सेस दिलेले आहेत. आता सफिक्सेस म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस म्हणजे काय हे पाहिलं आहे. प्रिफिक्स म्हणजे या ठिकाणी शब्दाच्या अगोदर प्रत्यय आहे. सफिक्सेस म्हणजे या ठिकाणी शब्दाच्या नंतर प्रत्यय आहे. आणि मग हे प्रत्यय लावून, सफिक्सेस हे प्रत्यय लावून या ठिकाणी आपल्याला ऍडजेक्टिव्ह 4 ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी तयार करायचे आहेत. आणि मार्क किती दिले आहेत आपल्या या ठिकाणी? 2 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता या ठिकाणी पहिला प्रत्यय आहे OUS, AL आहे, IVE आहे आणि IC आहे. आता या ठिकाणी समजा पहिला आपण या ठिकाणी शब्द घेतला, नेशन शब्द आहे. मग याला आता सफिक्स लावायचा आहे. सफिक्स याला या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, नॅशनल एल प्रत्यय लावला की त्या ठिकाणी नॅशनल हा शब्द त्या ठिकाणी आपला ऍडजेक्टिव्ह तयार होणार आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बाकीचे 3 जे आहेत ते प्रत्यय लावून, ते सफिक्स या ठिकाणी प्रत्यय लावून ऍडजेक्टिव्ह तयार करायचे आहे. प्रत्येकी आपल्या या ठिकाणी अर्धा मार्क दिलेला आहे. म्हणजे 2 मार्काचा हा प्रश्न आहे. आता त्यानंतर या उत्तरावरती आपल्याला 4था प्रश्न दिलेला आहे. 4थी ऍक्टिव्हिटीज, त्यामधील पहिला आकडा या ठिकाणी आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर पूर्णविराम आणि कंसात आहे फ्रेम WH क्वेश्चन बाय वेन क्वेश्चन मार्क कंस पूर्ण. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आकडा इथं दिलेला आहे. आकडा या ठिकाणी किंवा ते वाक्य दिलेलं आहे आणि वाक्य दिल्यानंतर कंसामध्ये आपल्याला WH क्वेश्चन तयार करा आणि तो सुद्धा कोणत्या शब्दानं, फेन शब्दानं WH क्वेश्चन तयार करून त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मार्क आहे 1.
त्यानंतर याच्यातील दुसरा आकडा आहे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इनटू 5 जिओग्राफिकल झोन्स, पूर्णविराम आणि कंसामध्ये सूचना आहे आयडेंटिफाय द टेन्स. हे वाक्य या ठिकाणी वाचायचं आहे आणि वाक्य वाचून कंसामध्ये सूचना आहे आयडेंटिफाय द टेन्स, काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचं या प्रश्नामध्ये आपल्याला? काळ ओळखायचा आहे. याला 1 मार्क आहे, याला 1 मार्क आहे. आणि या प्रश्नामधील 5वा आकडा आहे, व्हॉट आर द ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ आवर हिस्टॉरिकल साइट्स, याला मार्क आहेत 2. म्हणजे अशा प्रकारे हा जो दिलेला उतार आहे तो विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरी वाचायचा आहे. आणि याच्यावरती असणारे जे काही ऍक्टिव्हिटीज किंवा जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोडवून या ठिकाणी आपल्या वहीमध्ये सोडवून या ठिकाणी ठेवायचे आहे. तेव्हा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.